या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। करबला येथील युद्धात शहीद झालेल्या हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ साजऱ्या करण्यात आलेल्या मोहरम उत्सवाची शुक्रवारी भक्तिपूर्ण वातावरणात भव्य मिरवणुकांनी सांगता झाली। मोहरमच्या 5व्या दिवसापासून सुरू झालेल्या पंजाब सवारींच्या मिरवणुकांचा समारोप 10व्या दिवशी सामूहिक मिरवणुकीने झाला। शहरातील विविध भागातून निघालेल्या मानाच्या पंजाब सवारी आसार मैदान येथे एकत्र आल्यावर पारंपरिक भेटीचा सोहळा पार पडला। या हुसेनच्या जयघोषात हजारो मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। सायंकाळी सुमारे 6:45 भारतीय चौक येथे मानाच्या बडे तलवार पंजा आणि छोटे तलवार पंजा यांच्या भेटीचा सोहळा हजारो हिंदू मुस्लिम भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। यापूर्वी या दोन्ही पंजांची पहिली भेट जिंदाशाह मदार चौक येथे झाली होती, तर दुसरी भेट भारतीय चौकात झाली। दोन्ही पंजांची भेट होताच वर बांधून ठेवलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि रंगाचा डबा दोरीच्या साहाय्याने उघडण्यात आला। त्यानंतर फुलांची आणि रंगांची उधळण करण्यात आली। हा अविस्मरणीय क्षण उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। हा सोहळा पाहण्यासाठी महिला, युवक आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पीर मंगल बेढा अहले हरम सवारीची मिरवणूक सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली। मार्गावरील विविध ठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करून सवारीचे स्वागत केले। दरवर्षीप्रमाणे यंदाही या मिरवणुकीत हिंदू बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती। मिरवणुकीत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने, नगरसेवक अमोल शिंदे, बिज्जू प्रधाने, संकेत पिसे, शैलेश पिसे, सतीश प्रधाने, अमर ढंगेकर, सवारी मानकरीचे पृथ्वीराज दीक्षित, सदाशिव येलुरे, सुनील शेळके, इब्राहिम शेख, राजू हुंडेकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते। शनिवार पेठ येथील मानाच्या दुर्वेश सवारीच्या वतीने पहाटे तसेच सायंकाळी पारंपरिक पद्धतीने 51 पेटत्या मशालींसह धावती मशाल मिरवणूक काढण्यात आली। शनिवार पेठ येथून सायंकाळी 7:30 वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला। मिरवणुकीच्या अग्रभागी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेले घोडेस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। त्यानंतर 51 पेटत्या मशालींसह धावणाऱ्या युवकांनी पारंपरिक धार्मिक वातावरण अधिकच भारावून सोडले। मोहरम निमित्त शहरातील विविध भागात सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचे दर्शन घडले। मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी भाविकांसाठी सरबत, दूध, कोल्ड्रिंक तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले। 12 इमाम चौक, पेंटर चौक तसेच विजापूर वेस परिसरात लंगर आम अंतर्गत खिचड्याचे वाटप करण्यात आले। हजारो भाविकांनी या लंगरचा लाभ घेत मोहरम उत्साहात सहभागी होत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी शहर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।